नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यावरती काही एक्झाम्पल्स आपण बघितले. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.6 मधील विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी असतील, म्हणजे डिफिकल्ट एक्झाम्पल जे असतील विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ते एक्झाम्पल आपण काही यामध्ये बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. 6th one, example number 6 from practice set 2.6. Mr. Kasam runs a small business of making certain pots. He makes a certain number of pots one day basis. Production cost of each pot is rupees 40, more than 10 times that the total number of pots he makes in one day. If production cost of all the pots per day is rupees 600, then find the production cost of one pot and number of pots he makes per day. Here we have to suppose that the total number of pots he makes in one day, number of pots he makes in one day is equal to x. म्हणजे एका दिवसात तयार होणाऱ्या पॉटची संख्या आपण x मानली. का x? हे पॉटच मानायचं आहे, कारण एका पॉटची किंमत आहे एका दिवसात तयार होणाऱ्या पॉटच्या संख्येच्या 10 पटीपेक्षा 40 ने जास्त. म्हणजे ही संख्या कमी आहे. दिवसातनं तयार होणाऱ्या पॉटची किंमत कमी आहे आणि एका दिवसात म्हणजे एका पॉटची किंमत जास्त असल्यामुळे कमी असणार आपण मानलं. नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे इज x. देन फाइंड द production cost. The production cost of one pot is equal to rupees how much? 10x plus 40. जे त्या पॉटच्या 10 पटीपेक्षा 40 ने जास्त. आता काय कंडिशन दिलं बघा. बाय द गिवन कंडिशन काय कंडिशन आहे? द टोटल प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज रुपीज 600. मग ऑल पॉट्स, मग काय करायचं आहे? किती पॉट्स आहेत? x आहे. मग एका पॉटची किंमत किती आहे? एवढं आहे. मग त्याच्यामुळं त्या टोटल कॉस्ट काय होतो? सो हियर टोटल कॉस्ट विल बी x इंटू मीन्स नंबर ऑफ पॉट्स इंटू द कॉस्ट ऑफ वन पॉट. Cost of one pot is 10x plus 40. So 10x plus 40 is equal to given 600 is equal to 600. Now multiply these two terms. गुणाकार करा. 10 into x 10x square plus 40 into x 40x is equal to 600. Now take this 600 to the side. It will become here 10x square plus 40x minus 600 is equal to 0. आता बघा प्रत्येक टर्मला 10 ने भाग जातोय. मग 10 ने भाग आला पूर्ण इक्वेशनला. मग काय मिळेल बघा? 10 ने भागातले की काय मिळेल आपल्याला बघा. सो वी विल गेट x square plus 4x minus 60 it is equal to 0. मग आता काय करायचं बघा. हे इक्वेशन, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सोडवा. ह्या -60 चे दोन फॅक्टर्स पाडा की ज्यांची वजाबाकी 4 येईल, कारण ह्याचं चिन्ह मायनस असल्यामुळं वजाबाकी आला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात तिथं बेरीज असते, परंतु आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायचं म्हणून आपण वजाबाकी म्हणूयात. सो हियर -60 फाइंड द फॅक्टर्स ऑफ -60 सच दॅट हुज सबट्रॅक्शन विल बी +4. मग काय येईल बघा. 10 into 6 60 येतोय आणि 10 minus 6 4 येतोय. मग आता यापैकी एकाला मायनस द्यायचं आहे, एकाला प्लस द्यायचं आहे. प्लस कुणाला द्यायचं आहे? मधल्या पदाचं चिन्ह प्लस आहे, त्यामुळे मोठ्याला प्लस द्या आणि लहानाला मायनस द्या. नाउ राइट दिस इक्वेशन ॲज x square plus 10x minus 6x minus 60 is equal to 0. Again make two groups here. पुन्हा हे दोन गट तयार करा. मग दोन्ही गटातनं काय करा? कॉमन काढा. मग या गटातनं कॉमन निघेल x इंटू ब्रॅकेट राहील x plus 10. परत इथं याच्यात तिथं मायनस आहे, मग इथं मायनस असताना इथलं चिन्ह चेंज होतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. मग इथं 6 कॉमन येतोय, इंटू ब्रॅकेट येतोय 6
हे मायनसचं प्लस झालं, इथं मायनस असल्यामुळं मला 6 ने भागाला 10 इज इक्वल टू 0. मग आता काय मिळतं बघा, हे दोन्ही कंसामध्ये सेम टर्म आहे. सो टेक x plus 10 as a common. Into second bracket we will get x minus 6 equal to 0. Now here the product of two numbers is 0. Therefore first number, either first is 0 or second is 0. That means x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Therefore here x is equal to minus 10 or x is equal to 6. But here x is the number of pots. But x is the number of pots. But x is number of pots. So it cannot negative. It cannot negative. Therefore x is not equal to minus 10. Therefore x is equal to how much? Therefore x is equal to 6. x ची किंमत 6 मिळाली आपल्याला. मग x ची किंमत 6 मिळाली म्हणजे काय मिळाली? द नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स डेली, म्हणजे दररोज तो 6 पॉट तयार करतो. मग आता एका पॉटची किंमत काढायची आहे. therefore to find, therefore number of pots, therefore number of pots kasam, number of pots kasam makes daily, makes in one day, in one day is equal to 6. And the cost of one pot is equal to 10x plus 40. That is equal to 10 into 6 plus 40. That is equal to 60 plus 40. That is equal to how much? रुपीज 600. म्हणजे एका पॉटची किंमत 100 रुपये आहे. तर दररोज तयार होणाऱ्या पॉटची संख्या आहे 6. या पद्धतीने आपल्याला हा एक्झाम्पल सोडवता येईल. आपण तेच विचारलेत बघा, नंबर ऑफ पॉट्स मेक्स इन वन डे अँड द कॉस्ट ऑफ वन पॉट. कॉस्ट ऑफ वन पॉट इज 100 रुपीज अँड द नंबर ऑफ पॉट्स मेक्स इन वन डे इज 6. ओके, अंडरस्टँड? Now I will take the next example as a seventh one. Seventh example. Look at the seventh example here. Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of the water current. म्हणजे इथं पाण्याचा प्रवाहाचा वेग काढायचा आहे. म्हणजे इथं प्रतीक हा काय करतो, पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जातो आणि 36 किलोमीटर पुन्हा मूळ जागी येतो. मग 36 किलोमीटर जाऊन पुन्हा 36 किलोमीटर येण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय हे दिलेलं आहे आपल्याला. हाऊ मेनी टाइम्स? 8 आवर्स. जाऊन यायला त्याला 8 तास लागतात. आणि द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. म्हणजे त्या नावेमधून जाणार आहे तो. नावेचा संथ पाण्यातील वेग दिलेला 12 किलोमीटर पर आवर. मग आपल्याला काढायचं काय? स्पीड ऑफ द वॉटर करंट, म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा वेग आपल्याला काढायचा आहे. मग काढायचं पाण्याच्या प्रवाहाचा वेग म्हणून आपण काय म्हणूया तिथं? स्पीड ऑफ द वॉटर करंट म्हणायचं. नाउ सो लेट हियर speed of water current. Speed of water current is equal to x kilometer per hour. Now here the speed of the
boat in still water is greater than the speed of water current. म्हणजे संथ पाण्यातील नावेचा जो वेग आहे हा वेग पाण्याच्या प्रवाहाच्या वेगापेक्षा जास्त आहे. ओके, नाउ हियर speed of boat in still water is equal to 12 kilometer per hour it is given. Okay, now here we have to find. आता इथे बघा आपल्याला काय वापरायचं, इथं डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू टाइम या फॉर्म्युलाचा वापर करायचा. हियर वी हॅव टू यूज द फॉर्म्युला टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हे वापरायचं आहे. मग यासाठी इथं आपल्याला काय करावं लागेल, त्यांचं स्पीड काढावं लागेल. हे स्पीड तर आहेच आहे, मग टाइम काढावं लागेल. आता बघा टाइम काढा. आता टाइम टेकन किती टाइम याला लागतोय, 1 तास लागतोय. 36 किलोमीटर जाणे, 36 किलोमीटर येणे. मग 36 किलोमीटर तो प्रवाह जातोय प्रवाहाच्या दिशेने. मग प्रवाहाच्या दिशेने जातो म्हणजे त्याचं स्पीड काढावं लागेल आपल्याला. प्रवाहाच्या दिशेने त्याचं स्पीड किती होईल, त्याचं स्टील वॉटर मधलं स्पीड प्लस स्पीड ऑफ द वॉटर करंट. म्हणजे त्याचा जो प्रवाहाच्या दिशेने जाणारा जो वेग आहे तो वेग असणार आहे संथ पाण्यातील वेग अधिक पाण्याच्या प्रवाहाचा वेग. वाढतोय बघा, ज्यावेळेस तो प्रवाहाच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा स्पीड वाढतोय. जसं एखाद्या आपण सायकलवरनं जात असताना वाऱ्याच्या दिशेने ज्यावेळेस आपण सायकलवरनं जातो तेव्हा आपल्याला वारा मागून ढकलतो, म्हणजेच आपला स्पीड ऑटोमॅटिकली वाढतो. मग वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण सायकलीवर चाललो असेल तर आपल्या सायकलचं पॅडल मारताना आपल्याला बघा जड जातोय, म्हणजे आपल्याला तो वारा विरोध करतो. मग तेव्हा आपला स्पीड काय होतो, कमी होतो. तशाच पद्धतीने इथे असं आहे. तर बघा तशाच पद्धतीने आहे स्पीड ऑफ टाइम टेकन और स्पीड ऑफ द बोट. स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने. डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. प्रवाहाच्या दिशेने काय असणार आहे, त्याचं प्रवाह संथ पाण्यातील वेग प्लस पाण्याचा प्रवाहाचा वेग x किलोमीटर पर आवर. ओके, नाउ स्पीड ऑफ बोट in downstream is equal to संथ पाण्यातील प्रवाह बोटीचा वेग मायनस प्रवाहाचा वेग, जे 12 मायनस x किलोमीटर पर आवर असं त्याचं स्पीड असणार आहे. मग आता बाय द गिवन कंडिशन आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन फॉर्म करायचं आहे. हे स्पीड मिळालं प्रवाहाच्या दिशेने. 36 किलोमीटर अंतर तो प्रवाहाच्या दिशेने जातो आणि 36 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येतो. मग दोन्ही मिळून त्याला किती वेळ लागतोय, 8 तास लागतात. म्हणजे डिस्टन्स अपॉन दिस स्पीड प्लस डिस्टन्स अपॉन दिस स्पीड इज इक्वल टू 8 hours टोटल टाइम. ओके, नाउ बाय द गिवन कंडिशन we'll get the equation. by given condition काय इक्वेशन मिळतो बघा. 36 किलोमीटर तो कुठे जातो, डाउनस्ट्रीम जातो. मग अपस्ट्रीम जातो. अपस्ट्रीमचं स्पीड आहे 12 प्लस x. मग तेच पुन्हा मूळ जागी येतो म्हणजे किती किलोमीटर येतो तो, 36 किलोमीटर येतो. प्लस 36 अपॉन त्याचं स्पीड आहे 12 मायनस x. मग हे दोन्ही मिळून प्रवास तो किती तासात करतो. हा वेळ काय आहे, प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जाण्यासाठी लागणारा वेळ आहे आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर येण्यासाठी लागणारा वेळ आहे. मग हे दोन्ही मिळून टोटल वेळ किती लागतोय, त्याला 8 hours लागतोय. सो सम ऑफ दिस 2 टाइम्स इज इक्वल टू 8. मग आता काय करा, 36 आहे तर 36 ने बोथ साइडला डिवाइड करा. मग 36 ने बोथ साइडला डिवाइड केलं की इथं काय येणार आहे, 12 प्लस 1/12 प्लस x प्लस 1/12 मायनस x इज इक्वल टू 8/36.
36 ने आपण बोथ साईडला भागलं, मग काय मिळालं बघा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इकडं 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स डिवायडेड बाय, यांचा गुणाकार केला आपण ए प्लस बी इंटू ए प्लस बी, ए प्लस बी इंटू ए मायनस बी चं फॉर्म्युला वापरलं. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8/36 अथवा भागातलं तरी चालतो. 8/36 भागाला अथवा आहे तसं ठेवा. 4 ने भाग जातो, 4 2 8, 4 9 36. मग आता इथं काय केलं, मायनस एक्स केलं, 12 प्लस 12 24. मग इथं काय झालं 24 याचा स्क्वेअर केला 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. मग आता पुन्हा काय करायचंय, पुन्हा हे क्रॉस मल्टिप्लिकेशन असं करा. मग काय होईल बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन हियर 9 into 24, so 9 into 24 6 216 is equal to how much, 2 into 144 288 minus 2x square. बरोबर. मग आता पुन्हा हे सर्व इकडे घ्या. मायनस 2x स्क्वेअर आहे तो प्लस 2x स्क्वेअर होईल. इथं काय येतो बघा, x स्क्वेअर 2x स्क्वेअर एवढंच येईल. इथं गुणाकार बघा x प्लस, हां बरोबर आहे हे. ओके. काय बघा इथं इकडं आणलं मायनस 288 मायनस प्लस 216 इज इक्वल टू 0. काय मिळालं बघा, इथं 2x स्क्वेअर ॲज इट इज, याचं सबट्रॅक्शन करा. याच्यातनं 6 गेलं 8 मायनस 6 मायनस 2, मग 7 8 minus 1 7, 2 minus 2 0 is equal to 0. Now divide by 2 on both sides, then we will get, so x square minus 36 is equal to 0. मग आता याचे फॅक्टरायझेशन मेथडने सोडवा अथवा 36 इकडे घ्या, इकडे घेऊन स्क्वेअर रूट काढा. सपोज यू हॅव टेकन हियर x square is equal to 36. x square is equal to 36 घेतलं, मग काय येईल, x is equal to, so x is equal to प्लस और मायनस 6 येईल. स्क्वेअर रूट काढलं आपण, सो x is equal to 6 और x is equal to मायनस 6 येईल. परंतु x आपण काय म्हणलेले इथं, x काय म्हणले, x is the speed of the water current. स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणलेले आहे. मग स्पीड ऑफ वॉटर करंट कॅनॉट बी कॅनॉट बी निगेटिव्ह, बट स्पीड ऑफ वॉटर करंट cannot negative. Therefore x is not equal to minus 6. Therefore x is equal to 6. X is equal to 6. That means the speed of the water current is 6 kilometer per hour. Therefore speed of water current is 6 kilometer per hour. Speed of water current is equal to 6 kilometer per hour. It is our answer. Okay, understand? Now we'll take the another example. Eighth example or ninth example. I'll take here ninth example. If 460 is divided by a natural number
quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Then find quotient and divisor. आता हा जो एक्झाम्पल आहे, हा एक्झाम्पल आपण गेल्या वर्षी जे पॉलिनॉमियल मध्ये बघितलं, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल, डिवाइडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर, या फॉर्म्युलाचा वापर आपल्याला इथं करायचं आहे. मग तो कसं आहे बघा, तो कसं आहे, मग इथं काय म्हणायचं बघा आपल्याला, क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर, म्हणजे डिवायझर पेक्षा क्वोशंट हा त्याच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त आहे. तर यामुळे इथं डिवायझर लहान आहे, मग त्यामुळे आपण काय करूया, डिवायझर म्हणा इथं. सो लेट हियर डिवायझर इज इक्वल टू x. Therefore remainder, quotient is equal to how much? 6 more than 5 times. Quotient is 6 more than 5 times the divisor. 5 times of divisor is x. 6 more than means plus 6. It is the quotient. Remainder is 1 is given. Remainder is 1 given. So remainder is equal to 1. Is equal to 1. Now write the formula. Dividend is equal to divisor into quotient. Divisor into quotient plus remainder. Now write here dividend is, what is the dividend here? 460 is divided by a natural number. 460 is divided by a natural number. 460 is the dividend. So here 460 is the dividend. Divisor is a x into quotient is 5x plus 6 plus remainder is 1. आता काय करा, हे आहे तसं लिहा. 460 इज इक्वल टू गुणाकार करा, 5 into x, 5x into x, 5x square plus 6 into x, 6x plus 1. Take this 460 to this side. What we will get here? So we will get 5x square plus 6x plus 1. This will be minus 460 is equal to 0. परत इथं ह्या दोघांची बेरीज करा, म्हणजे वजाबाकी होईल. बेरीज करा म्हणजे वजाबाकी येणार आहे, बरोबर आहे. बेरीज म्हणजेच वजाबाकी येईल. मग काय येणार आहे बघा, काय येणार आहे, बेरीज म्हणजे वजाबाकी. काय बघा इथं 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0. पुन्हा इथं आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इथं आपल्याला हे इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायचं आहे. म्हणजे फॅक्टरायझेशन मेथडने सोडवत असताना काय करायचं बघा, इथं काय होईल, 459 इंटू 5 करायचं आहे. सो 5 इंटू 459 यांचा गुणाकार केला. इथं 5 9 45, 5 5 25 4 29, 5 20 2 22 मायनस 22 95 असं त्याचा गुणाकार येईल. मग याचं फॅक्टर जर आपण काढले, त्याचे फॅक्टर्स येतील 45 आणि 51. मध्ये फॅक्टर्स पाडायचं असं 22 95 असे फॅक्टर्स पाडा. मग ते फॅक्टर्स पडत गेलं की तुम्हाला हे दोन त्याचे फॅक्टर्स मिळतील. कसं बघा, 22 95 असे फॅक्टर्स आपण पाडूयात. कितीने भाग जातो बघा, 5 ने भाग जातो. 5 ने भाग आला 5 5 20, किती उरले, 2 उरले, 29 झालं. 5 5 25, 4 उरले, 5 9 45. आता पुन्हा बघा 3 ने भाग जातो. 3 ने भाग आला 3 1 3, 3 5 15, 3 3 9. आता 51 डायरेक्ट
3 आणखीन भाग जातोय, 3 5 15, 3 1 3, डायरेक्ट 51 आता. या तिघांचा गुणाकार 45 आणि हे 51. अशा पद्धतीने त्याचे दोन फॅक्टर्स येतील, 45 आणि 51. आता याचं मायनस चिन्ह असल्यामुळे एकाला मायनस द्यायचं, एकाला प्लस द्यायचं आहे. प्लस कोणाला द्यायचं? मधल्या पदाचं चिन्ह प्लस आहे, तो मोठ्याला द्या, याला प्लस द्या आणि याला मायनस द्या. मग काय बघा, सो 5x स्क्वेअर प्लस 51x मायनस 45x मायनस 459 इक्वल टू 0. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय कॉमन काढा आणि याच्यातनं कॉमन काढा. याच्यात कॉमन काय निघतंय बघा, 5 निघतो का? नाही निघत, फक्त x कॉमन निघतोय. इंटू ब्रॅकेट इथं 5x मायनस 51 येईल मायनस इथं बघा किती कॉमन निघतोय, 9 कॉमन निघतो इथं. मग 9 कॉमन काढा, इंटू ब्रॅकेट 5x इथं मायनस असल्यामुळे इथलं प्लस होतोय. 9 याला भागाला, 9 ने याला भागाला, 9 5 25 9 91, that is 5x plus 51. So again take 5x minus 51 as a common into second bracket, x minus 9 equal to 0. So you will get here, what do you get here? You will get 5x minus 51 is equal to 0 or x minus 9 equal to 0. Therefore x is equal to 51 upon 5 or here x is equal to 9. But here x काय मानलंय आपण? x इथं काय मानलेलं आहे? अ नॅचरल नंबर मानलेलं आहे. x is a natural number. But here 51 upon 5 is not a natural number. Is not natural number. Therefore x is not equal to 51 upon 5. X is not equal to 51 upon 5. Therefore x is equal to 9. X is equal to 9. That means the quotient, the divisor is 9. 9 is divisor is a 9 and the quotient is, how to find the quotient here? Therefore right here, therefore divisor is equal to 9 and quotient is equal to, काय क्वोशंट आहे? काय म्हणलो होतं आपण त्याला बघा, 6 more than 5 times the divisor. 5x in plus 6 is equal to 5 into 9 plus 6, that is 45 plus 6, that is equal to how much? 51. 51 is the quotient and 9 is the divisor. In this way these examples you have to solve. I hope that all of you understood these examples.